पुण्यातील आंदोलन आणि राड्यानंतर आज पुणे काँग्रेसची बैठक आहे। भाजप आणि काँग्रेसच्या आरोप प्रत्यारोपानंतर होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पुण्यातील भाजप आणि काँग्रेस आंदोलनाला काल हिंसक वळण लागलेलं होतं। दगडफेकीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते, पोलीस आणि पत्रकारही जखमी झाले। त्यानंतर पुण्यामध्ये फरासखाना पोलीस ठाण्याच्या बाहेर काँग्रेसनं ठिय्या मांडत आंदोलनही केलं आणि आता काँग्रेसची अत्यंत महत्त्वाची बैठक होणार। या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात आहे। अमोल, पुण्यातील राड्यानंतर काँग्रेसची आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। नक्कीच संध्याकाळी 4 वाजता ही बैठक होत आहे। खरं तर याच्यामध्ये एक महत्त्वाची घडामोड म्हणजे काल रात्री उशिरा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तसंच काँग्रेसने जी तक्रार दिलेली आहे त्यानंतर भाजपच्या शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। मात्र जोपर्यंत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे। त्यानुसार आज ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। खरं तर काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा कालच्या दगडफेकीमध्ये जखमी झालेला आहे। असं असताना पोलिसांनी मात्र काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामुळे आज ही बैठक काँग्रेस भवनमध्ये सगळ्या काँग्रेसच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची होणार आहे आणि याच्यामध्ये पुढची रणनीती आहे ती आखली जाणार आहे। मुळामध्ये काल जे आंदोलन झालं भाजपचं, त्या आंदोलनामध्ये पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे या सुद्धा होत्या। त्यांनी सुद्धा भाषण केलं, घोषणाबाजी केली। एकीकडे संविधानिक पदावर त्या असताना अशा पद्धतीच्या आंदोलनात त्या कशा सहभागी होतात असा सुद्धा सवाल काँग्रेसने उपस्थित केलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर ही आजची बैठक होत आहे। ठीक आहे अमोल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।